नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय समोसे. समोसे बनवण्यासाठी 1 कप मैदा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा ओवा, एकदम क्रश करून घालायचा हातावरती. काळे तीळ घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हाताने आधी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर मी इथे तूप घालते. तूप नसेल तर तुम्ही थंड तेल जे आपलं रेग्युलर टेम्परेचरवरती असतं ना, ते तेल ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता. 1 चमचाभर घालायचं आहे, म्हणजे पिठामध्ये हे जे मोहन आहे ना ते व्यवस्थित मिक्स झाल्यावरती ना तर तसा गोळा तयार झाला पाहिजे. म्हणजे बघा, हातावरती असं घेतलं ना तर पीठ जे आहे ना ते असं छान बाइंड झालं पाहिजे आणि आपले समोसे जे आहेत ते मस्त खुसखुशीत होणार आहेत. आता ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आहे. खूप पाणी ॲड करायचं नाही, नाही तर आपलं जे पीठ आहे ते पातळ होईल. त्यामुळे ना थोडं थोडं पाणी ॲड करत ना घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ ना मी अशा प्रकारे मळून घेतलं. एकदम ना खूप असं फाईन नसेल झालं तरीसुद्धा चालेल. एकदम छान असं फक्त त्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकत्र आणायचं आहे पिठाला ह्या अशा प्रकारे. आणि आता आपण ह्याला रेस्टला ठेवून देणार आहोत. पिठाला आपण बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आपण समोशाचा मसाला तयार करूयात. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं आहे. तेलामध्ये आपण मोहरी, जिरं, बडीशोप, धणे घेतलेत कुठून आणि काळे तीळ घेतलेले आहेत. तर ह्याला ना तेलावरती चांगला आधी फ्राय करायचं आहे. तुम्ही हवं तर ह्याची पावडर करून सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर एकदम मस्त फ्लेवर येतो ह्याने. त्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ह्यात 1 चमचाभर ॲड केलेली आहे. फ्रेश ताजा मटार घालायचा. तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर ते सुद्धा ह्यात तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर हे सगळं असं मस्त परतून झाल्यावर लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला, जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे मस्त मिक्स करून झाल्यावरती आपण जे बटाटे हात घालणार आहोत ते हातानेच कुस्करून घालायचे आहेत. मी ते 3 बटाटे यूज केलेले आहेत. तर असे हातानेच आपण कुस्करून घालायचे. स्मॅशरच्या पद्धतीने स्मॅश नाही करायचं, कारण मध्ये मध्ये ना असा अख्खा जो बटाटा असतो ना तो मस्त टेस्ट करतो समोशामध्ये. तर वरतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आणि हे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, ही आपली चटपटीत अशी फिलिंग तयार झालेली आहे आतली. ह्याच्यावरती तुम्ही ना हवं तर लिंबू पिळू शकता किंवा चिंचेचा कोळसुद्धा ॲड करून घेऊ शकता. तर मसाला रेडी झाल्यावरती आपण पीठ चेक करून घेणार आहोत. तर पीठ बघा हे असं असतं. तर हाताने ना अजून थोडं आपण मळून घेणार आहोत आणि छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. जसे तुम्हाला समोसे ज्या आकारात करायचे असतील, म्हणजे लहान मोठे, त्याप्रमाणे गोळा तुम्ही मोठा लहान करून घेऊ शकता. त्यांना इथे मी मिनी समोसे करणार आहेत, म्हणजे छोटे छोटे समोसे. तर त्यासाठी ना एकदम असा नॉर्मल मीडियमच मी गोळा घेते. तर आता गोळे तयार करून झाल्यावरती आपण पारी तयार करणार आहोत. त्यासाठी ना सुका मैदा घ्यायचा आहे आणि ही पारी जी आहे ती अशी आपल्याला ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायची आहे. सगळीकडून ना एकदम इवन असली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित एकसारखी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आणि हे बघा, हे असं ओव्हल शेप द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मध्यभागी कट करायचं आहे. त्याच्यामुळे ओव्हल असा शेप द्यायचा आहे, त्याला असा लांबट शेप द्यायचा आहे. सुरीच्या मदतीने ना असं मध्यभागी कट करायचं आहे, म्हणजे एका पारीचे 2 समोसे तयार होतात. तर इथे बघा, आता एका पारीला ना असं हे पाणी लावून घ्यायचं आहे एका साईडला आणि हा असा फोल्ड करायचा, म्हणजे आपला कोन जो आहे ना तो तयार होणार आहे. हाताच्या मदतीने हे असं प्रेस करायचं आहे. बघा, हे अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून जो कोन आहे तो तयार करून घ्यायचा आहे. बघा, कोन आता मस्त रेडी झाला आहे. ह्याच्यामध्ये ना आपण जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण भरून घ्यायचा आहे. तर बघा, 1 चमचाभर इथे मी जो मसाला आहे तो भरला ह्याच्यामध्ये. आता समोसा बंद कसा करायचा, तर बाहेरची जी कडा आहे ना त्याला आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, हे अशा पद्धतीने. आणि फोल्ड करायचा कसा ते मी तुम्हाला दाखवते. बघा, हे व्यवस्थित पाणी लावून झाल्यावरती आपल्याला ना असा मध्यभागी हा असा फोल्ड करायचा आहे, एक छोटासा असा. बघा, तुम्ही पाहू शकता. तर हे असं फोल्ड झाल्याच्या नंतर ह्या ज्या कडा आहेत त्या अशा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत. थोडंसं असं प्रेस करून ओढून घ्यायचं पुढे आणि त्या पार्टसोबत आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, आणि टोकसुद्धा जे आहे ना ते व्यवस्थित असं शेप करून घ्यायचं आहे. आता हा समोसा जो आहे ना तो असा मस्त बसला पाहिजे, म्हणजे आपले परफेक्ट समोसे तयार होतात. जर तुमचा समोसा असा छान बसत असेल ना तर मस्त समोसा तुम्ही बनवलेला आहे. तर अशाच पद्धतीचे ना सगळे समोसे मी तयार करून घेणार आहे. तर इथे मी आधी 4 समोसे बनवले होते. बघा, काय मस्त दिसतात आणि सगळे समोसे प्लेटवरती मस्त बसले सुद्धा आहेत. तर तुम्हाला अजून एकदा मी दाखवते. इथे मी पारी तयार करून घेतलेलीच आहे. तुम्ही हवं तर अशा ह्या पाऱ्या ज्या आहेत त्या लाटून आधी ठेवून साईडला करून ठेवू शकता आणि मग असा कट लावून सगळे समोसे सुद्धा रेडी करून घेऊ शकता. असं कोन तयार करायचा, पुन्हा मग पाणी लावायचं आणि मग हे असा फोल्ड करायचा आणि हा जो मागचा पार्ट आहे तो असा पुढे ओढून
एकदम व्यवस्थित कढा बंद करून घ्यायची आहे. तर असेच सगळे समोसे तयार करून घेते आहे मी. तेल गरम करत ठेवायचं आहे. खूप कडक तेल गरम करायचं नाही आहे. तेल ना एकदम मध्यमसर गरम असलं पाहिजे आणि मग एक एक करून समोसे ह्यात ॲड करायचे. आता ना मी छोटे समोसे केलेत कारण का आपल्या घरी तेवढी मोठी कढई नसते एक साथ समोसे फ्राय करायला, म्हणून मग मी छोटे छोटे केलेत म्हणजे मला 4-5 समोसे एक साथ तळता येतील. तर समोसे घातल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम आहे ना एकदम स्लो करायचा आणि स्लो हीटवरती आपल्याला हे समोसे मस्त रंग बदलेपर्यंत फ्राय करायचे. जर हाय फ्लेमवरती आपण समोसे फ्राय केले तर ते जे आउटर आहे समोशाचा बाहेरचा जो भाग आहे तो एकदम नरम होतो, खाताना चिवट लागतो. तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हायचेच समोसे तर एकदम स्लो हीटवरती तळायचे. थोडा जास्त वेळ लागतो पण समोसे एकदम कमाल बनून तयार होतात. तर आता इथे बघा समोसे मस्त तळून झालेले आहेत, रंग पण मस्त आलाय समोशांना. तर असेच सगळे समोसे मी तळून घेणार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा हे मस्त असे समोसे घरच्या घरी बनवून ट्राय करू शकता. कुठल्याही चटणीसोबत हे एकदम कमाल लागतात. तर रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा.